आपको महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनाबद्दलची महत्त्वाची माहिती देतो। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत प्रदान करते। महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामध्ये या योजनेचे महत्त्व खूप मोठे आहे। आता नवीन सरकारने या योजनेच्या मासिक किस्तीत वाढ करण्याचा विचार केला आहे। महायुती 2.0 सरकार लाडकी बहीण योजनेच्या मासिक किस्तीला 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा विचार करत आहे। भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की किस्त वाढवण्याचा निर्णय नवीन सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल। त्यांनी असेही सांगितले की रक्कम केव्हा आणि कशी वाढवायची हे ठरवण्याचा अधिकार कॅबिनेटला आहे। महाराष्ट्राच्या कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना योजनेचा लाभ मिळेल आणि किस्तीला 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येईल। लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करते। याआधी राज्य सरकारने 2.4 कोटी लाभार्थ्यांना सुमारे 7500 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत। या योजनेला महिलांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे। मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर तयार झालेली ही योजना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे। आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेची 6वी किस्त कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळतो ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। आता नवीन सरकारने मासिक किस्त 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे। या सर्व माहितीच्या अनुषंगाने लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोठी दिलासा देणारी योजना ठरत आहे। नव्या सरकारच्या निर्णयांवर लक्ष ठेवले जाईल आणि योजनेच्या लाभार्थ्यांना अधिक लाभ कसा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विजयामागील महत्त्वाच्या कारणांपैकी एक मानली जात आहे। आता बातमी आहे की महायुती 2.0 सरकार लाडकी बहीण योजनेच्या मासिक किस्तीत 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढ करू शकते। भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की किस्त वाढवण्याबाबत निर्णय नवीन सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल। मुनगंटीवार म्हणाले, किस्त प्रति महिना 2100 रुपये वाढवण्याचा निर्णय नवीन सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल। रक्कम कधी आणि कशी वाढवायची हे ठरवणे कॅबिनेटचा विशेष अधिकार आहे। आपणास सांगतो की महाराष्ट्रातील त्या महिलांना ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना 1 जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे। आता नवीन सरकार आल्यानंतर या लाभार्थी महिलांसाठी ही रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये केली जाणार आहे। आपण ही बातमी वाचली असेल, पण आपल्याला माहित आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने 25 नोव्हेंबर 2024 रोजी पॅन 2.0 लागू करण्यास मंजुरी दिली आहे। पॅन 2.0 जाहीर झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आता त्यांना नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल का,